शिंदेसाठी अडचण काय आहे की स्वतःचा पक्ष तर वाढवायचा आहे, पण तो भारतीय जनता पक्षासारख्या प्रचंड मोठ्या निवडणूक सामुग्री असलेल्या आणि सतत निवडणुकीत असलेल्या अत्यंत कावेबाद, चाणाक्ष आणि बुद्धिमान नेत्यांशी उत्तम संबंध ठेवून वाढवायचा आहे. प्रचंड बहुमत मिळालं, त्या बहुमताने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात इतकं भरभरून टाकलं की कदाचित त्यांचे दोघही जे सहकारी पक्ष होते ते धक्क्यात गेले. तरी शिंदे यांना कुठेतरी या विजयाचे शिल्पकार आपण आहोत आणि आपल्याला त्याबद्दल पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल असं वाटत असावं. म्हणजे कुठेतरी जिंकूनही मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची खंत त्यांच्या मनात होती का, अशी शंका घ्यायला वाव होता. खूप मोठं मॅन्डेट मिळाल्यावर राज्याच्या कल्याणाचे निर्णय मार्गी लावावेत अशी अपेक्षा असते. कोणीतरी रुसून बसलंय, कोणीतरी फायलींवर सही तुम्ही का करता, मी का करत नाही, अशा स्थितीत आहे ते जनतेला आवडणार नाही. लाडकी बहीण योजना जर चालू झाली नसती तर महाराष्ट्रातल्या निकालाचं वास्तव कदाचित अजून वेगळं झालं असतं. या लाडकी बहीण योजनेचं श्रेय हे एकनाथ शिंदेचं आहे असं देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर एका मुलाखतीत सांगून गेले आहे. राजकारणामध्ये परिस्थिती पाहून पावलं उचलावी लागतात. शिंदे ते करताना सध्या तरी दिसत नाही. नमस्कार, मी रोहित हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महायुतीने विधानसभा निवडणुका जिंकून दाखवल्या आणि नुसत्या जिंकून नाही तर त्यांना विक्रमी बहुमत या निवडणुकांमध्ये मिळालं होतं. महायुतीने जेव्हा निवडणुका जिंकल्या आणि त्यानंतर जेव्हा त्यांचं सरकार स्थापन झालं तेव्हा सगळ्यांना असं वाटलं होतं की 2019 ते 2024 या काळात महाराष्ट्राने जी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी किंवा राजकीय अनिश्चितता जी काही अनुभवली होती ती आता नष्ट होईल आणि एक स्थिर सावर सरकार असेल जे पुढचे 5 वर्ष महाराष्ट्रात असेल. पण राजकारणात अपेक्षित गोष्टी कधी होत नसतात आणि त्यानुसारच महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या घटना घडायला लागल्यात त्यानंतर कुठेतरी असं चित्र निर्माण होत आहे की फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कुठेतरी शीतयुद्ध सुरू आहे, कुरघोडीचं राजकारण सुरू आहे आणि एकमेकांना खाली ओढण्याचं काम चालू आहे. अशा घटना अनेक आहेत, उदाहरण अनेक आहेत, पण नेमकं फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू काय, महायुतीत सगळं काही आलबेल आहे का, काही वादळापूर्वीची शांतता आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत सकाळच्या ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानुडेकर मॅडम. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्स मध्ये. तुम्ही कायम आमच्याकडे येत असता आणि महाराष्ट्रातलं राजकारण हे समजून सांगत असता. आता तुम्ही मुंबईत आहात आणि तुम्ही या सगळ्या घटना बघताय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे हे मला तुम्हाला विचारायचंय. नेमकं काय सुरू आहे याचं उत्तर मला असं वाटतं माध्यमांनी दिलेलं आहे. खरं तर शीतयुद्ध सुरू आहे, पण दोघंही ते मान्य करायला तयार नाहीत. शिंदे यांनी तर उत्तर दिलेलंच आहे की थंडा थंडा कूल कूल आहे, आमच्यात काहीही सुरू नाहीये. पण आपण कुठल्याही प्रदेशातलं जर राजकारण घेतलं, एक कोएलिशन पॉलिटिक्स घेतलं, तर तिथे कोणत्याही दोन नेत्यांचं कधीच कायम पटत नाही. खरं तर चो रामस्वामी नावाचे एक जे अतिशय महत्वाचे उत्तम सुरसुरीत टिप्पणी देणारे पत्रकार होते, ते म्हणायचे काँग्रेसमध्ये पण अनेक गट एकत्र येऊन काँग्रेस झालेली असते. इथे तर ऑफिशियलीच दोन पक्ष आहेत. म्हणजे त्या पक्षांमधले गट वगैरे तर आपण बाजूलाच ठेवू सध्या. इथे दोन पक्ष आहेत, दोघांनी एकमेकांबरोबर काम केलेलं आहे, दोघांवरही एकमेकांचा डेप्युटी होण्याची वेळ आलेली आहे. आणि आत्ताच्या स्थितीतला निष्कर्ष असा जर काढला तर शिंदे हे जे काय वास्तव आहे ते स्वीकारायला थोडेसे कचरतायत की काय, असा एक प्रश्न गेल्या आठवड्यात तरी निर्माण झाला होता. काय झालं की तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाले की प्रचंड बहुमत मिळालं, त्या बहुमताने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात इतकं भरभरून टाकलं की कदाचित त्यांचे दोघही जे सहकारी पक्ष होते ते धक्क्यात गेले. अजितदादा हे अत्यंत क्रूड लेवलचं पॉलिटिक्स करणारे, म्हणजे मातीत रुजलेलं, ज्याला आपण राकट म्हणू शकू, कणखर म्हणू शकू, किंवा ज्याला आपण रोकडं हा शब्द वापरू, तशा राजकारणातले खेळाडू असल्यामुळे त्यांनी उत्तमरित्या आपण काकांच्या पक्षापेक्षा कितीतरी पुढे गेलो, आपण या राजकारणात पाय रोवून उभं राहू शकलो हे स्वीकारलं आणि फडणवीसांची असलेली त्यांची मैत्री पुढे नेत
त्यांच्या सहकार्याची भूमिका बजावायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे मात्र अजूनही ते करायला तयार नाही असं दिसतंय. स्वाभाविकही आहे ते, कारण एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे राज्याच्या राजकारणात 2 ते 2.5 वर्ष दमदार फलंदाजी केली, आणि ती फलंदाजी कशी तर थेट मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला कुठेतरी अंधारात ठेवून त्यांनी 40 आमदार पळवून नेले, हे काही फार छोटं काम नव्हतं. हे ना छगन भुजबळांना जमलं, ना नारायण राणेंना जमलं, ना ठाकरे घराण्यात वाढलेल्या आणि अत्यंत लोकप्रिय असलेल्या त्या काळी राज ठाकरेंना जमलं. त्यामुळे शिंदे हे एक अत्यंत महत्वाचे नेते होऊन बसले. ते झाले, त्यांनी त्याची पावलं टाकली. आणि त्यानंतर त्यांना 40 आमदार असतानाही 130-105 आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाने जे समर्थन देत मुख्यमंत्रीपदी नेमलं, त्या पदाचं महत्व आणि त्या पदाचं एकूण असलेलं आकर्षण एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं. ते कोणाच्याही लक्षात येतच. आणि एकनाथ शिंदे हे तर अत्यंत चतुराईनं राजकारण करणारे धूर्त आणि हुशार नेते आहेत. हे आपल्याला 2-2.5 वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळातून म्हणावं लागेल. किंबहुना त्यांनी ज्या रीतीने सेना पोखरून काढली त्या रीतीनेही म्हणावं लागेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मी कुठेतरी महाराष्ट्रात विजयश्री खेचून आणली. लोकसभा निकालांमधल्या धक्कादायक वास्तवानंतर ही विजयश्री खेचण्यातला माझा वाटा अत्यंत महत्वाचा आहे, या समजात राहिले असावेत. दुसरा, याला महाराष्ट्राच्या जातीय राजकारणाची पण झालर आहे. खरं तर अशा प्रकारचं जातीय राजकारण महाराष्ट्रासारख्या अतिशय महत्वाच्या वैचारिक वारसा लाभलेल्या राज्यात होऊ नये, पण ते होत आहे. त्यामुळे फडणवीसांच्या ऐवजी शिंदे यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल, किंबहुना तसा काहीसा शब्द दिलेला आहे केंद्रीय नेत्यांनी भाजपच्या. आणि ते महाराष्ट्राच्या भूमिकेला पूर्णतः अनुकूल आहे. इथल्या जातीय ज्या काय लढाया सुरू आहेत त्यात सोयीच आहे, असा समज शिंदे यांच्या समर्थकांनी केला असावा असं मला आज वाटतं. त्यामुळे जिंकून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या जागा कितीतरी जास्त असल्या तरी शिंदे यांना कुठेतरी या विजयाचे शिल्पकार आपण आहोत आणि आपल्याला त्याबद्दल पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल असं वाटत असावं. आता असं वाटत असावं या तर्काला आपण 2-3 कारणं देऊ शकतो. त्यातलं पहिलं महत्वाचं कारण जे आहे आपल्याजवळ, शपथविधीचा सोहळा ज्या दिवशी होणार होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते, प्रचंड मोठी तयारी झालेली होती. अत्यंत ग्रँड स्केलवर भारतीय जनता पक्षाने हा सोहळा आयोजित केला होता. आणि त्याच्या केवळ 1 तास आधीपर्यंत पत्र गेलेलं नव्हतं राजभवनाला की एकनाथ शिंदे त्या दिवशी शपथ घेणार आहेत. आता असं पत्र न जाणं जे काय ठरलेलं आहे, आणि एकनाथ शिंदे निश्चित हुशार आहेत, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा अदमास त्यांना नेमका कळतो, त्यांची चाणाक्षता तेवढ्या कोटीची आहेच. पण असं असताना देखील शेवटच्या 1 तासापर्यंत त्यांच्या शपथविधी संदर्भातलं पत्र राजभवनात न पोचणं, आणि त्यानंतर उदय, म्हणजे त्यांचे अतिशय जवळचे सहकारी आहेत सध्या उद्योग मंत्री, त्यांनी मध्यस्थी करून ते पत्र ऐन वेळेला राजभवनावर पोचवणं, या काही फार साध्या सोप्या सरळ गोष्टी नाहीये. दुसरं असं, उदय सामंत दावोसला गेल्यानंतर ज्या प्रकारे बातम्या पेरल्या गेल्या आणि ज्या प्रकारे म्हणतात की उदय सामंतांना निरोप पाठवून पुन्हा तातडीने बोलावून घेतलं गेलं, त्यामुळे असं मानायला कुठेतरी जागा आहे किंवा संशय व्यक्त करायला जागा आहे, आपण पत्रकार आहोत, संशय घेणं आपलं काम आहे, की एकनाथ शिंदे या सगळ्या व्यवस्थेत फारसे कुठे आनंदी नाही आहेत. त्याच्या आधी याबद्दलची विधानं काही औपचारिकरित्या कोणी केलेली नाही, पण एकनाथ शिंदे खात्यावरून देखील अडून बसले होते असं म्हणतात. आज त्यांना जे खातं मिळालेलं आहे उपमुख्यमंत्री पदाबरोबर नगर विकास खातं, ते अत्यंत महत्वाचं आहे. 20,000 कोटींपेक्षा या खात्याचं अंदाजपत्रकातलं वार्षिक आउटले असतो. आणि महाराष्ट्र ज्याचं नागरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, तिथे स्वतःची जादू दाखवायला शिंदेंना खूप मोठी संधी आहे.
पण ही संधी जोपर्यंत मिळत नव्हती तोपर्यंत शिंदे अस्वस्थ होते. कदाचित तसा शब्द मिळेपर्यंतही त्यांनी पत्र दिलं नसावं अशी चर्चा आहे. आता ही चर्चा फक्त इथेच थांबते असं नाही. तर गेल्या काही दिवसांमध्ये शिंदेंनी त्यांच्या मर्जीतल्या किंवा त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यांना या सरकारच्या छोट्या छोट्या निर्णयांविरोधात काही अग्रेसर भूमिका घ्यायला सुचवलेलं दिसतंय. उदय सामंत यांनीच एक पत्र पाठवलं की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातले निर्णय मला विचारून होत नाहीत, अधिकारी ते निर्णय घेतात, हे काही योग्य नाही. इथे आपण रोहित आपल्या दर्शकांना सांगायला हवं की उपमुख्यमंत्री पद हे जरी लागलं असलं तरी मुख्यमंत्री पदाचा कोणताही अधिकार उपमुख्यमंत्र्याला नसतो. उपमुख्यमंत्री हा फर्स्ट अमंगस्ट इक्वल पण नसतो खरं तर राजकीय दृष्ट्या. फक्त त्या त्या नेत्याची साधारणतः पार्श्वभूमी, त्या त्या नेत्याची ताकद आणि त्या त्या नेत्याची उपद्रवाची क्षमता लक्षात घेता उपमुख्यमंत्री पद त्याला दिलं जात असतं. फार जुना इतिहास नाही हा. मनोहर जोशींच्या काळातही गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं होतं. ते भाजपला शांत करण्यासाठी होतं. गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री नसताना काही वेगळे निर्णय घेऊ शकत होते वगैरे असं काही नव्हतं. उपमुख्यमंत्री हा एक साधा मंत्री असतो. हे एकनाथ शिंदेचा गट, एकनाथ शिंदेचे समर्थक, अजितदादांचा गट, अजितदादांचे समर्थक, अजितदादांचे आमदार या सगळ्यांना माहिती आहे. असं असताना देखील जी काही स्वतःची क्षमता सिद्ध करायचा प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न जरा महाराष्ट्राच्या जनतेला आवडणार नाही असं माझं मत आहे. महाराष्ट्राच्या जनतेनी कंटाळून जे काय गोंधळ चालू होते महाराष्ट्राच्या राजकारणातले युती धर्माचे, पोडापोडीचे, त्यात सगळे सामील होते. कोणाचंच नाव घ्यायचं आणि कोणाला सोडायचं कारण नाही. उडदा माझी काळे गोरे होते. त्या सगळ्याला कंटाळून भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेने मत दिलंय. भारतीय जनता पक्ष शिंदे, अजितदादा या मोठ्या मोठ्या व्यूहरचना करून जरी उतरले असले तरी जनतेला एक शांत कारभार करणारा आणि राज्याला पुढे नेणारा नेता हवा होता. म्हणून भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात मतदान केलं गेलं. अशा प्रकारचं मतदान मिळाल्यावर त्याला आपण राजकीय निरीक्षक पाशवी पण म्हणतो. आपण वाईटात नको जाऊया. अशा प्रकारचं खूप मोठं मॅन्डेट मिळाल्यावर राज्याच्या कल्याणाचे निर्णय मार्गी लावावेत अशी अपेक्षा असते. कोणीतरी रुसून बसलंय, कोणीतरी फायलींवर सही तुम्ही का करता, मी का करत नाही, अशा स्थितीत आहे ते जनतेला आवडणारं नाही. असं असूनही शिंदे यांना दाबलं का जात नाही किंवा शिंदे यांच्याबद्दल नापसंती का व्यक्त केली जात नाही, तर शिंदे यांची ताकद, शिंदे यांची लढाऊ वृत्ती आणि शिंदे यांची सामना खेचून आणण्याची ईर्ष्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पूर्णतः माहिती आहे. लाडकी बहीण योजना जर चालू झाली नसती तर महाराष्ट्रातल्या निकालाचं वास्तव कदाचित अजून वेगळं झालं असतं. या लाडकी बहीण योजनेचं श्रेय हे एकनाथ शिंदेचं आहे असं देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर एका मुलाखतीत सांगून गेले आहेत. त्यामुळे शिंदे यांची जी लढाऊ वृत्ती आहे, जी शिवसेनेत असते, सैनिक हा चिवट असतो, त्या चिवट वृत्तीमुळे ही सत्ता मिळालेली आहे हे लक्षात भारतीय जनता पक्षाने घेतलंय. दुसरं असं, भारतीय जनता पक्ष लोकसभेतल्या निकालांमुळे त्यानंतरच्या निवडणुका ते मोठ्या गतीने जिंकली आहेत, म्हणजे ताकदीने जिंकली आहेत. हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल. पण त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाला मात्र सहकारी पक्षांची गरज पडली होती आणि त्यामुळे देखील शिंदेंना जरा दमानी घेतलं जात आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा सोहळा काल आपण पाहिला. त्यावेळेला नरेंद्र मोदी थपकून एकनाथ शिंदेशी किमान 3 ते 4 वाक्य बोलले असावेत शेजारी देवेंद्र फडणवीस असतानाही. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला शिंदे यांना सांगायचंय की हो, तुम्ही आम्हाला अत्यंत महत्वाचे आहात. ठाकरे यांच्या वर्चस्वाला छेद देण्याचा तुम्ही जो काय प्रयत्न केला त्याची आमच्या मनात कुठेतरी नोंद आहे, त्यामुळे तुम्हाला कधीही डावललं जाणार नाही. पण भारतीय जनता पक्ष हा अतिशय मोठा पक्ष आहे रोहित. त्यामुळे या पक्षामध्ये कोणाला तरी अवाजवी महत्व दिलं जाईल आणि तो म्हणेल ते होईल
अशा समजात कोणीही राहू नये. मोदी आणि शहांच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षातल्या बड्या बड्या नेत्यांनाही अशा प्रकारचं महत्व दिलं जात नाही. त्यामुळे शिंदे यांचं कौतुक होताना त्यांना तुम्ही बाहेरचे आहात आणि आमची माणसं आमच्याकडे आतमध्ये आहेत, आम्ही देवेंद्र फडणवीस यांना समोर करूनच कारभार चालवणार आहोत, हा संदेश दिला गेलाय. तो संदेश शिंदे यांना वाचता येत नसेल असं अजिबात नाही. जे आपल्याला कळतं ते त्यांना निश्चितपणे कळतं. पण काय होतं की एकदा 2.5 वर्ष महाराष्ट्रासारख्या राज्याचं मुख्यमंत्रीपद उपभोगल्यावर कुठेतरी आपण क्रमांक 1 आहोत याची सवय होते. शेवटी प्रत्येक जण माणूस असतो. गेल्या आठवड्यात शिंदे थोडे थोडे खालती उतरून त्यांच्या या पदाशी कुठेतरी एक करार करायला तयार झालेली आहेत, सत्य स्वीकारायला तयार झालेली आहेत. नाहीतर ते कुठे दिसतच नव्हते. म्हणजे कुठेतरी जिंकूनही मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही याची खंत त्यांच्या मनात होती का, अशी शंका घ्यायला वाव होता. गेल्या आठवड्यात मात्र ते सक्रिय झाले. त्यांनी सांगून टाकलं की माझे आणि फडणवीसांचे कोणतेही वाद नाहीत, आम्हाला महाराष्ट्राला पुढे जायचं आहे. आणि बोलणं आपण सोडून देऊ, त्यांनी महाराष्ट्राचे दौरे करायला सुरुवात केली आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा केव्हा होतील तेव्हा त्या तयारीसाठी त्यांनी प्रदेशात प्रांताप्रांतात जाऊन स्वतःच्या पक्षाची बांधणी करायला सुरुवात केली आहे. हे त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम आहे. शिंदेसाठी अडचण काय आहे की स्वतःचा पक्ष तर वाढवायचा आहे, पण तो भारतीय जनता पक्षासारख्या प्रचंड मोठ्या निवडणूक सामुग्री असलेल्या आणि सतत निवडणुकीत असलेल्या अत्यंत कावेबाद, चाणाक्ष आणि बुद्धिमान नेत्यांशी उत्तम संबंध ठेवून वाढवायचा आहे. हाच प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या समोरही आला होता. आणि कदाचित त्याच्यातूनच त्यांनी की नाही मला तुमच्याबरोबर जायचं नाही, मला 50% सत्ता हवी म्हणून मवियाचं एक वेगळं रसायन जन्माला घातलं असावं. शिंदे आज त्याच मानसिकतेतून जात आहेत. फक्त शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा नाहीत. शिवाय शिंदेकडे जे आमदार आलेले होते त्या आमदारांपैकी अर्ध्याहून अधिक आमदारांची वेगळी काहीतरी कहाणी आहे. त्यांच्यावर कशा प्रकारच्या कारवाया होत होत्या, त्या कारवाया रोखण्यासाठी तर ते शिंदेकडे गेले नाहीत ना, असाही एक प्रश्न राजकारणात चर्चेला कायम राहिलेला आहे. ईडीच्या कारवाया अचानक बंद कशा झाल्या असा प्रश्न आपल्याही मनात येऊ शकतो. विरोधक तर तो प्रश्न उपस्थित करतातच आहे. त्यामुळे शिंदेची अडचण काय झाली आहे की विस्तार तर करायचा आहे, परिस्थिती स्वीकारायची तर आहे, पण ती करतानाच त्याच नेत्यांना योग्य तो मान देत स्वतःच्या पक्षाचा विस्तारही करायचा आहे. इथे आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची तुलना करताना दोघांमधला एक फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शहांशीच युतीत असताना वैर सुरू केलेलं होतं. युतीत असतानाच चहावाला हे शब्द वापरले गेले होते. चहावाल्याचा मुलगा हा शब्द वापरला गेला होता. अमित शहांबद्दल वेगळ्या माध्यमातून टीका केली गेली होती. जरी काश्मीरला स्वायत्त दर्जा देण्याचं कौतुक झालं होतं तरी शिंदे यांनी अत्यंत चाणाक्षपणे मोदी शहांशी वैर केलेलं नाही. फडणवीस यांच्याशीही माझं काही वैर नाही, माझे मतभेद नाहीत, मनभेद नाहीत वगैरे ते बोलताय. त्यामुळे इथे कुठेतरी शिंदे आणि ठाकरेंमधला फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आता अशा प्रकारचा परिस्थितीशी स्वीकारणारा नेता खरं तर पुढे जाऊ शकतो. शिंदे त्या दृष्टीने हालचाली करतील का, हा एक मुद्दा. आता इथे थोडं ऑपरेशन टायगर बद्दलही आपल्याला बोलावं लागेल. मॅम, मला फक्त त्याच्या आधी एक प्रश्न मी घेतो तुम्हाला, की तुम्ही जे सांगताय की भाजप बरोबर ते मोदी शहांवरती टीका करत नाहीयेत, फडणवीसांवरती पण थेट टीका झालेली नाही शिंदेकडनं, पण शिंदे जे बोलतात त्यापेक्षा ते वेगळं करतात हे मात्र आपल्याला दिसतंय. हे मी म्हणतोय कारण त्यांची कॅबिनेट बैठकींना असणारी अनुपस्थिती, त्यांचं वारंवार त्यांच्या दरेगावी जाणं, ह्याचे राजकारणात जसं म्हणतो आपण की शंका घ्यायला हवे की ते नाराज असतात म्हणून दरेगावात जातं सांगितलं जातं. मला प्रश्न असा विचारायचा आहे की त्यांच्या या कृतींमधनं शिंदेना खरंच काही पॉलिटिकल गेन मिळणार आहे, काही पॉलिटिकल मायलेज मिळणार आहे, काही यातनं त्यांचं हसं होणार आहे? शिंदेचं हसं होईल असं मला वाटत नाही, पण त्यांना पॉलिटिकल गेन पण मिळणार नाही. काय होतं की एखाद्या घरातली जरी रचना बदलली
आता कायम महिलांचं उदाहरण याबद्दल देणं बरोबर नाही, पण सासू सुनांच्या नात्याची रचना बदलली किंवा एखाद्या घरातला मुलगा प्रौढ झाला आणि वृद्ध वडिलांऐवजी तो निर्णय घ्यायला लागला, ते थोडंसं अभिसरण बदलतं. तशा पद्धतीचं फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर काहीतरी बदल झालेला आहे हे शिंदेंना लक्षात येऊन ते स्वीकारायला वेळ लागतोय एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळे त्यांचं हसं होईल का हे थोडं फारफेच स्टेटमेंट आहे. पण शिंदे असे का रुसतात? शिंदे हे लढवय्ये नेते आहेत. शिंदेंनी अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीत न अडकता शिंदेंनी पक्षविस्ताराचं काम करायला हवं. खरा जो म्हणजे लढवय्या असतो, 56 इंच वगैरे मोदींनीच रूढ केलेले शब्द आहेत, तो असा नाही बाबा मी आता रुसलो वगैरे म्हणत नाही तर कामाला लागतो. ही साधारणतः मतदारांची आणि जनतेची धारणा असते. मला असं वाटतं की हा इंटरव्ह्यू आपण मागच्या आठवड्यात रेकॉर्ड केला असता तर शिंदे फारच रुसलेत वगैरे आपण म्हणू शकलो असतो. शिंदेंना पण वास्तवाची जाणीव झाली आहे. आज ते विदर्भात आहेत, उद्या ते काहीतरी नागपूरला जाणार आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या गडकरींच्या प्रदेशातही ते स्वतःसाठी स्वतःचं काहीतरी स्थान शोधू बघतात. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाणं, गावात जाऊन बसणं, पाठिंब्याचं स्वतःच्या शपथविधीचं पत्र उशिरा देणं, या काही गोष्टी फार शोभा देणाऱ्या आहेत असं त्यांच्या समर्थकांनाही वाटणार नाही. बरोबर 2.5 वर्षांपूर्वी फडणवीस देखील याच स्थितीतून गेले होते. खरं तर शिंदेचं बंड रचण्यात आणि ते प्रत्यक्षात आणण्यात फडणवीसांचा खूप मोठा हातभार होता. शिंदेंनी कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सांगितलेलंच आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे सगळं बंड प्रत्यक्षात आलं. तसं झाल्यानंतरही त्यांना मुख्यमंत्रीपद तर मिळालं नव्हतंच. पण मी या सरकारचा भाग राहणार नाही असं जाहीररित्या सांगितल्यानंतर केवळ अर्ध्या तासाच्या आत त्यांना फोन करून निरोप वगैरे दिला नव्हताच भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी. त्यांनी सरळ जाहीर मंचावरून सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस या शहरात सरकारचा भाग राहतील. हे ह्युमिलिएशन एकनाथ शिंदेच्या वाट्याला जे काय आलं त्यापेक्षा कितीतरी मोठं होतं. त्यावेळेला फडणवीस यांनी अत्यंत शांतपणे त्यांचे जे काय मान अपमान झाले असतील ते मनात गिळले, ते त्यांचे त्यांना माहीत किंवा त्यांच्या निकटवर्तीयांना माहीत. पण त्यांनी कुठेतरी रुसून न बसता, पक्षावर काहीतरी आरोप न करता परिस्थितीशी एक करार केला, नियतीशी करार जसा आपण म्हणतो, स्वीकारलं वास्तव. आणि त्यानंतर पक्षवाढीचे प्रयत्न केले. लोकसभेत अपयश आलं तरी ते निष्ठेने चालू ठेवले. त्यांना शिंदेचं नेतृत्व स्वीकारायला ज्या शिंदेंनी त्यांच्या हाताखाली एकेकाळी काम केलं होतं त्रास नसेल झाला का? निश्चित झाला असेल. पण राजकारणामध्ये परिस्थिती पाहून पावलं उचलावी लागतात. शिंदे ते करताना सध्या तरी दिसत नाही. शिंदेच्या मतदारांचंही प्रोफाईल आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. हा मतदार एकदम अरेला कार्य करणारा मतदार आहे. या मतदाराला उंटानी 2 घरं कधी मागे चालायचं असतं किंवा वजिरानी कुठे जायचं असतं वगैरे माहिती नाही. मी बुद्धिबळाची परिभाषा इथे मी हे करत नाही, साधारणतः उदाहरणं देण्याचा प्रयत्न करते. ते शिवसैनिकाच्या रक्तात नाही. त्यामुळे शिंदेंना त्या पद्धतीने वागणं हे कदाचित त्यांच्या मतदारांना आवडणारं नाही असं वाटत असेल. पण आता मतदारही प्रगल्भ झाले आहेत. विशेषतः महाराष्ट्राचं भलं व्हावं हा मराठी मतदाराचा एक साधारणतः मतपेटीतून व्यक्त झालेला कल दिसतोय. आणि यातनं होतं काय आहे की जे नवसा सायासांनी आलेलं सरकार आहे ते गुण्यागोविंदांनी नांदण्याऐवजी परस्परांचीच भांडत. म्हणजे इतके कमी विरोधी पक्षाचे आमदार असताना ती जागा जर युती अंतर्गतच पक्ष भरून काढत असतील तर ते काही सरकारला फार शोभेचं असं वातावरण नाही आहे. मॅडम, मला हाच त्यामुळे हाच धागा पकडून एक गोष्ट विचारायची आहे की हा जो सगळं आपण आज विषय करतो त्यामध्ये हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हे जे काही त्यांच्यामधले कुरघोडिया माध्यमांसमोर येत आहेत आणि त्याला तसे पुरावे आहेत किंवा तशा घटना घडलेल्या आहेत म्हणून त्या माध्यमांसमोर बातम्या येत आहेत. तर हे जे मी पहिल्यांदाच बोललो की महायुती सरकार स्थिर स्थावर असेल असं जे काही वाटत होतं त्याला हे कुठंतरी सगळं परसेप्शन छेद देत आहे किंवा हे महायुतीसाठी काही चांगलं लक्षण नाही की आमदार असताना सत्ता असताना देखील तुमच्यामध्ये पटत नाहीये आणि तुमच्यामध्ये काहीतरी अंतर्गत मतभेद आहेत. तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता?
एकतर सरकार काही अस्थिर वगैरे होण्याचा संबंध नाही आहे, की भांड्याला भांड लागणार. पण हे भांड्याला भांड लागणं देखील जरा अति होत आहे. हे काही जनतेला आवडेल किंवा त्या दोन नेत्यांना शोभा देईल अशातलं राहिलेलं नाहीये. बरं, तुम्ही भांडता कशासाठी आहे? भांडण्याची काही कारणं महत्वाची आहेत का? की जसं कधीतरी कोणत्या राज्याला किती पाणी मिळालं पाहिजे यावर जर नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या तर ते समजू शकतं. एखादा विकास प्रकल्प तुझ्या मतदारसंघात का माझ्या मतदारसंघात याच्यावरूनही भांडण झालं खरं तर तेही योग्य नसतं, तर तेही समजण्यासारखं असतं. इथे कोणत्या तरी भलत्याच विषयांसाठी वाद चालू आहेत. आणि ते वादही कसे चालू आहेत तर शिंदेच्या कार्यकाळात ज्या प्रकल्पाला मंजुरी दिली गेली, जालन्याचं उदाहरण नुकतंच समोर आलेलं आहे, ती मंजुरी देणं योग्य होतं का? संजय राठोड जे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत, त्यांच्या मतदारसंघात दारव्याकडे एका शाळेला मान्यता मिळाली अल्पसंख्याक म्हणून, आणि त्या शाळेचे सगळे संचालक हे मराठी असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय. अशा गोष्टींवरून जर वाद होत असतील तर सहानुभूती कोणाला मिळेल याचं उत्तर स्पष्ट आहे. आणि मग जर आम्ही तुम्हालाच निवडून दिलंय तर तुम्हाला काय भांडण्यासाठी निवडून दिलेलं आहे का, असा प्रश्न जनतेच्या मनात येऊ शकतो. येईलच किंबहुना. त्याला अजून एक साधं सोपं सरळ उत्तर आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या चिन्हावर निवडून आलेले जे आमदार आहेत त्यातले किमान 10 लोक भारतीय जनता पक्षाने त्यांना दिलेले उमेदवार आहेत. या उमेदवारांच्या निष्ठा कुठे आहेत हे अगदी सरळ आहे. मुख्यमंत्री मोठमोठी कामं करून देऊ शकतात, विकास कामासाठी निधी देऊ शकतात. एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण केली. ती जागा कशी निर्माण केली? उत्तम मानायचे शिंदेंना, की शिंदे केव्हाही भेटतात, शिंदे प्रकल्पांना मदत करायला तयार असतात, शिंदे सह्या करून देतात, शिंदे आपली काळजी घेतात. हे सगळं मुख्यमंत्री करू शकतो हे माहीत असताना शिंदे का रुसून बसतायत आणि त्या रुसून बसण्यामुळे जनतेतल्या सरकारच्या प्रतिमेला छेद पडेल हे ते लक्षात का घेत नाहीये, हा आजचा सगळ्यात ऐरणीचा प्रश्न आहे. आता भारतीय जनता पक्ष असा आहे की तो हे काही दिवस पाहिल पाहिल पाहिल. आणि शिंदेंनी समजा या भूमिकेत बदल केला नाही, फक्त शिंदे नाही, शिंदेच्या गटांनी या भूमिकेत बदल केला नाही, तर कुठेतरी शिंदे यांना जाणीव करून दिली जाईल. महाराष्ट्रात काय आहे? महाराष्ट्रात कॉन्स्पिरसी थिअरीज सतत चर्चेत होत्या गेली 5 वर्ष. वातावरणही तसंच होतं. त्यामुळे आत्ताचं साधारण वातावरण काय आहे की शिंदेंना भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या तरी महत्वाच्या नेत्याचा आका, धसांनी रूढ केलेला शब्द, आशीर्वाद असल्यामुळे तर असं काही होत नाही आहे ना. भारतीय जनता पक्षाचा खोलात जाऊन अभ्यास केला आणि विशेषतः मोदींच्या कार्यकाळाचा जर अभ्यास केला तर भारतीय जनता पक्ष आपल्याच लोकांना आपल्याच सरकारला असले आतून सुरुंग लावत नाही, ते दिवस गेले. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर जर शिंतोडे उडतायत असं वाटायला लागलं तर आज शिंदेंना आपले मित्र आहेत असं वाटणारे अमित शहांसारखे नेते देखील हे चालणार नाही हे सांगायला मागे पुढे पाहणार नाहीत. शिंदेपेक्षाही शिंदेच्या आमदारांनी आणि शिंदेच्या अवतीभोवतीच्या लोकांनी हे वास्तव लक्षात घेतलेलं बरं. भारतीय जनता पक्षातला कोणताही वाद आहा गेली 10 ते 12 वर्ष कोणत्याही टोकाला गेलेला नाही. त्यामुळे अशा वादामुळे जर जनादेशाचं नुकसान होत असेल असं वाटायला लागलं तर भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे कान टोचायला कमी करणार नाही. तशी त्यांना संधी मिळू शकते, तशी त्यांना ताकद आहे. त्यामुळे काय असतं, आपली नाराजी दाखवायची असतेच, राजकारणाचा तो भाग आहे. जो नाराज असेल त्याला पुढे काहीतरी मिळतं, त्याचे लाड होतात, त्याला गोंजारलं जातं. पण आपण नाराज होत हे दाखवायची मर्यादा असते. ती मर्यादा जर ओलांडली गेली तर कठीण होईल. पाठोपाठ राज्याचा अर्थसंकल्प येतोय. याच्यामध्ये आता अजितदादांच्या हातात गेलेलं अर्थ खातं शिंदेच्या आमदारांना किती निधी देणार, त्यांच्या मंत्र्यांच्या खात्याला किती प्रावधान मिळणार यावर देखील शिंदेची राजी नाराजी अवलंबून राहू शकते. ही राजी किंवा ही नाराजी जर जाहीररित्या दाखवली गेली तर भारतीय जनता पक्षालाच काय, कोणत्याही पक्षाच्या आलाकमान नेत्यांना हे वास्तव आवडत नाही. त्यामुळे हे सरकारचं जे कॉम्बिनेशन आहे
ते अजून कुठेतरी वाकडं होऊ शकेल. मगाशी आपण ऑपरेशन टायगरवर येता येता थांबलो, तो अतिशय महत्वाचा विषय आहे. स्वाभाविक आहे की एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांना वाटतंय की आज उद्धव ठाकरे गटाकडे असलेले खासदार आणि आमदार आपल्याकडे यावे. कोणताही पक्ष दुसरा पक्ष आपल्यात यावा, आपली संख्या वाढावी, यासाठी निश्चित प्रयत्न करत असेल. पण शिंदेचा ब्रँड जर अशा प्रकारच्या वादांमध्ये गुंतलाय हे लक्षात आलं, तर या खासदारांना बाहेर जायचंच असेल तर त्या भारतीय जनता पक्षाची निवड करतील. भारतीय जनता पक्षासारख्या अत्यंत महत्वाच्या पक्षासमोर आपण कसं वागावं याचे काही नियम आहेत. भारतीय जनता पक्ष सगळंच योग्य करतोय वगैरे आपल्याला इथे अजिबात म्हणायचं नाही. ईडीचा वापर वगैरे आपण बोलतही राहू. पण अशा पक्षाशी कसं वागावं याचे काही नियम असतात, ते समजून घ्यायचे असतात. ते शिंदेंनी त्यांच्या समर्थक आमदारांना समजावून सांगायची वेळ कदाचित असंच वातावरण राहिलं तर लवकरच येईल. ते शिकून शहाणे झाले, मर्यादेत स्वतःचा विरोध नोंदवून निधी जास्त घेऊ शकले, निर्णय आपल्या मनाप्रमाणे होऊ शकले, तर असा वाद होणार नाही. आजचा निकालांचा मतितार्थ असा आहे की भारतीय जनता पक्ष केव्हाही काहीही करू शकतोय. शिंदे फारच रुसले तरी अजितदादांची सगळी कुमक त्यांच्या जवळ आहे. उलट पक्षी मी तर म्हणेन की अजितदादांचे दोन अतिशय महत्वाचे मंत्री धनंजय मुंडे, ते तर फारच सक्रिय होते, आणि माणिकराव कोकाटे, जे वेगवेगळ्या निमित्ताने अत्यंत आक्रमक काहीतरी बोलून बसायचे आणि चूक करायचे. ते दोघही मंत्री अडचणीत आले असताना भारतीय जनता पक्षाचा आपल्यावरचा डिपेंडन्स आणि आपल्याबद्दलचा एक चांगुलपणा कसा समोर आणायला हवा याचा शिंदे गटाने विचार करायला हवा. सतत वाद करून काहीही होत नसतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेळ आहे. न्यायालयाने जर 25 तारखेला निर्णय दिला आणि त्या लगेचच झाल्या तर परिस्थिती वेगळी राहील. तसं होण्याची शक्यता सध्या कमी दिसतेय. त्यामुळे सरकार आल्या आल्या भांडणं हे काही कोणाच्याही भल्याचं नाही. स्वतःच्या भल्याचं काय असतं ते मोठ्या पक्षांना निश्चितपणे कळतं. आणि मग कुठल्या तरी आमदाराला अवकादीत राहा असं सांगायची स्पष्ट वेळ येऊ न देता स्वतःला जे काय हवंय ते शांतपणे पदरात पाडून घेणं शिकता यायला हवं. शिंदे यांच्या समोर फडणवीस यांचंच उदाहरण आहे. त्यांच्याकडे जरी ते पाहिलं आणि जर पद्धतशीरपणे पावले उचलली तर शिंदेसारखा नेता महाराष्ट्रात अजून मोठा होईल. शिंदे अत्यंत धडाडीचे नेते आहेत, सातत्याने मेहनत करतात. ते त्यांच्या आमदारांच्या किंवा निकटवर्तीयांच्या दबावामुळे सतत रुसून बसणार असतील तर ते काही त्यांच्याही भल्याचं नाही, महाराष्ट्राच्याही भल्याचं नाही. मग ही चर्चा पुढे नेताना या सगळ्या चर्चेतनं एक प्रश्न असा निघतो की शिंदेचं जे काही चाललेलं आहे त्यातनं असं चित्र किंवा असं प्रत्यक्षात काही घडतंय का की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं मात्र जवळीक वाढली आहे, किंवा आधीपासून त्यांचे संबंध चांगले होते पण या सगळ्या कॉन्ट्रास्टवरती किंवा कॅनव्हासवरती अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे अजून जवळ येताना दिसत आहेत? मला असं वाटतं की या निवडणुकीतले सर्वात मोठे लाभार्थी हे अजितदादा आहेत. काकांच्या पक्षासमोर त्यांना जेमतेम यश लोकसभेत कसं तरी मिळालं होतं, किंबहुना मिळालंच नव्हतं. सुनील तटकरे यांचा जो काय लोकसभेतला विजय होता तो त्यांच्या कर्तृत्वामुळे, स्थानिक शिवसेनेशी हातमिळवणी केल्यामुळे आणि भाजपनी दिलेल्या मदतीमुळे होता. ते काही निर्विवादपणे अजितदादांच्या पक्षाला मिळालेलं यश नव्हतं, अत्यंत निसट्टा विजय होता. त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी अजितदादा पवारांचा बंड करण्याचा निर्णयच चुकलाय अशी राजकीय निरीक्षकांनी मतं नोंदवणं सुरू केलं असताना दादा विधानसभेची निवडणूक अत्यंत चिवटपणे लढले. गुलाबी जाकिटांवर वाटेल तेवढा खर्च करून लढले असंही लोक म्हणतात. त्यातलं जे सत्य आहे ते त्यांचे इमेज मेकर, त्यांचा तो गुलाबी रंग आणि त्यांच्या आमदारांना माहिती आहे. पण या निवडणुकीतला सर्वात मोठा लाभार्थी हा अजितदादा गट आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई त्यात राज्यसभेवरही गेल्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते खासगीत गमतीनं म्हणतात की सर्वाधिक लाभ तर अजितदादांना झालेला आहे या बंडाचा. अजितदादांना हे कळतंय आणि त्यामुळे अजितदादांच्या वाढीच्या ज्या काय मर्यादा आहेत त्या लक्षात घेता आत्ता भारतीय जनता पक्षाशी कुठेही खाजवायचं नाही असं ते सांगतात. ते करतानाच धर्मनिरपेक्षता वगैरे झेंडा एकदम मोठा नाचवायचाही प्रयत्न करतात. संघाच्या स्थानावर जात नाहीत, आम्ही धर्मनिरपेक्ष सांगतात.
भारतीय जनता पक्षालाही अजितदादांबद्दल काही फार प्रेम, त्यांच्या केडरला अशातला भाग नाही, त्यामुळे तेही तिकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे सत्तेतले जे काय फायदे आहेत ते अजितदादा चोखपणे घेत आहेत. शिंदेचं राजकारण हे भावनिकतेचं आहे, शिवाय ते हिंदुत्वाचंही आहे. त्यामुळे शिंदे आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांचे सहकार्य असतानाच थोडेसे प्रतिस्पर्धी देखील आहेत. फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री होते 14 ते 19, त्यावेळेला शिवसेनेचे नेते खिशात आम्ही राजीनामे घेऊन हिंडतोय वगैरे बोलायचे. एकनाथ शिंदेंनी ते सगळं जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना तसं पुन्हा करून काही फार तोटा होतो वगैरे असं वाटत नसावं, म्हणून ते त्यांचे आमदार मनपूत काहीतरी एखादा मन्नच राग आळवतात, मन्नच सांगतात की आम्हाला विचारून निर्णय होत नाहीत वगैरे. पण हे सगळं सांगण्याला मर्यादा असतात. त्यामुळे इथे कुठेतरी सत्तेचा लाभ अजितदादा घेत आहेत आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मात्र या सर्व व्यवस्थेशी फटकून वागतायत की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. ते फटकून वागतातच आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण ते थंडा थंडा कुलकुल सांगायलाही विसरत नाही. पण अंतर्गत राजकारणामधून जो लाभ पदरी पाडून घ्यायचा असतो, त्यासाठीची मोर्चे बांधणी करताना शिंदे कुठेतरी भारतीय जनता पक्षाला आणि विशेषतः फडणवीसांना दुखावतायत, असं चित्र मात्र सध्या निर्माण झालेलं आहे. नक्कीच मॅम, धन्यवाद. तुम्ही जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. आणि एकूणात या ह्यानी की शिंदे यांचं राजकारण जे काय चाललेलं आहे त्यावरनं खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावरती टाकण्यात आलं. आणि आता पुढं शिंदे त्यांच्या चुका सुधारणार का? आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की आमदारांना त्यांचे समज देणार का की सहकारी पक्षांबद्दल टीका टिप्पण्या करताना कुठल्या मर्यादा आणि बंधनं पाळायची असतात, हे आपल्याला भविष्यात कळेल. पण निवडणुका जरी जवळ कुठल्या नसल्या आता, तरी सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण मात्र अत्यंत उत्कंठावर्धक अशा अवस्थेत आता दिसतंय. पुढं काय होणार ह्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. तेव्हा जेव्हा ज्या घडामोडी घडतील त्याच्यावर आपण नक्की परत एकदा भेटू याच प्लॅटफॉर्मवरती. पुन्हा एकदा आभार मानतो मॅम, तुम्ही आम्हाला वेळ दिला. आणि पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही जर काय एपिसोड बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. शिंदे यांचं राजकारण चुकतंय का? फडणवीसांना ते दुखावतायत का? किंवा मग शिंदे वारंवार का रुसतात? आणि अजितदादा आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजकारणात नवे जवळ येणारे मित्र आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केला. मॅडम, तुम्ही आलात आणि वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.